हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवलं एक वहीच्या पेपरच्या सहाय्याने एक होममेड पतंग. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनल तडून लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी लावलं सेट करा. अशा नवीन व्हिडिओ सर्वात पहिले पाहण्यासाठी चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले तर आपल्याला यासाठी एक वहीचं तुमच्याशी न्यूजपेपर असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा यूज करू शकता. सर्वात पहिले तर याला या इथून या साईडचं कट करून घ्यायचं आहे. 4 पीस कट करून घेणार मी. हे 2, 3 आणि 4 कट झालेले आहेत. आता वहीला साईडला ठेवून घेऊयात. जोडून घ्यायचं आहे ज्या प्रकारे मी घेत आहे त्या प्रकारे. चला तर मी जोडून घेतो. एक झालेलं आहे. आणखी या साईजमध्ये आपल्याला एकूण एक जोडून घ्यायचं असं. चला तर मी जोडून घेतो. असं झालेलं बघा. आणखी इथे असं कट करून जोडून घ्यायचं. त्याची साईन तुम्ही कट करू शकता. कट करून झाल्यावर जोडून पुन्हा फेविकॉलच्या साईन चिपकून घ्यायचे. आणि अशा प्रकारे आता झालेला आहे मोठा पेज चिपकून आपण केलेला आहे. आता आपला पेपर झालेला आहे या साईजचा. तर याला आपण पतंगाच्या साईजमध्ये कट करून घेऊया. पतंगाच्या साईजमध्ये कट करण्यासाठी आपल्याला या प्रकारे असं हे करून घ्यायचे. आणि नंतर या प्रकारे असं करून घ्यायचं. ज्या प्रकार करायचे त्या प्रकार करून घ्यायचं. आणि हे एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घ्यायचा. त्याची सहाय्याने मी स्केलच्या सहाय्याने कट करून घेत आहे. तर हे असं कट करून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही आपला पेपर पतंगा साईजमध्ये कट झालेला आहे. तर आता आपण याला थोडं शेप देऊयात पतंगाचे. पेपर असा मी ज्या प्रकारे कट करत आहे त्या प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. या प्रकारे कट करून घ्यायचं तुम्हाला. बघू शकता असं काय पतंग झालेला आता. नंतर 2 काड्या लागण्यास येतात. त्या बांबूच्या काड्या येतात. सर्वात पहिले तर स्टेपवरती लावून घेऊयात आपण. आता याला फेविकॉल लावून घेऊया अशा प्रकारे. आणि लगेच चिपकून घेऊया. ही काडी बराबर मध्ये ठेवून तुम्हाला चिपकून घ्यायची आहे. अशा प्रकारे. त्यानंतर या साईजचे छोटे छोटे पेपर कट करून घ्यायचे.
याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि इथून एक आणि खालून एक आणि वरून एक लावून घ्यायचे. अशा प्रकारे वरून एक लावून झालेलं आणि खालून एक लावून घ्यायचं. त्याच प्रकारे खाली एक लावून घ्यायचं आणि आतमध्ये एक लावूयात. लावून झालेले आतमध्ये एक मोठ्या साईजचं लावून घेऊयात जेणेकरून ते जी आपण काडी लावलेली ती हलणार नाही. अशा प्रकारे आपली आतमध्ये लावून झालेली आहे. आता लावूयात आपण साईडवाली. पहिले तर साईज आपल्याला साईज बघून घ्यायची. पतंगाची जी काही साईज असेल त्या साईजची आपल्याला काडी कट करून घ्यायची. अशी ही साईज आहे तर मी काडी कट करून घेतो. पहिले तर एक साईड सोडून घ्यायची. त्यासाठी पहिले पेपर कट करून घ्यायचा आहे. या प्रकारे दोन्ही करून ह्याचे दोन कट करून घ्या. हे झाले दोन. पहिले तर आपल्याला खालून चिपकून घ्यायचे. मी ज्या प्रकारे जोडत चिपकत आहे त्या प्रकारे खालून चिपकून घ्यायचे या साईजमध्ये. हे वरून आणि खालून अशा प्रकारे चिपकून घ्यायचे. आता हे थोडं लांब होत आहे तर मी याला कट करून घेतो. बाहेर काढून घ्यायचं थोडं. इकडून पण सेम कट करून घ्यायचं. मी काडी जरा मोठ्या साईज खूप मोठी झाली तर मी याला पतलं करून घेतो. काडी झालेली थोडी जाड होती तर मी पतली करून घेतली. आता घेऊयात बसून आम्ही पतली करून आपल्या 2 नंबरच्या काडीला इकडचे झालेले आता इकडचे बसून घेऊ. फायनल बघू शकता या साईडून असं आपलं पतंग झालेलं आहे. आता आपण याला सेफ्टीसाठी इथे एक आणि इथे एक पट्टी जेणेकरून आपलं फटाके फाटणार नाही. प्रकारे इथे लावून घ्यायचे जेणेकरून आपलं कुठं काढलं वगैरे पतंग तर फाटणार नाही. तेव्हा अशा प्रकारे झालेलं आहे. आता आपण इथं थोडंसं डिझाईनसाठी लावूया. नंतर कट करून घ्या. या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. मी ज्या प्रकारे घेते त्या प्रकारे या प्रकारे कट करून घ्यायचं. त्याला या साईडने अशा प्रकारे लावून घ्यायचे. चिपकून घेऊयात. फायनली आपलं पतंग तयार आहे. अशा प्रकारे फायनली मित्रांनो आपलं पतंग झालेलं आहे. अशा प्रकारे हे बघू शकतो तुम्ही. चला तर मग आता उडूया पतंगाला. हे बघा आपण एक्स्ट्रावाला हे आणि ही लावलेलं आहे आणि 2 खाली लावलेले आहेत. आता थोडी हवा नाही आहे तर हवाची वाट पाहूयात. हवा एकदा उडूयात. हे बघू शकता आपलं पतंग उडत आहे. मित्रांनो बघू शकता किती छान प्रकारे आपलं पतंग उडत आहे.
तुम्ही बनवलेलं पतंग उडलं का नाही मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आय होप की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आम्ही भेटतो मला अशा ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.